लेकीची घालमेल एक काळजाला भिडणारी सत्यकथा. नमस्कार मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ बनवताना माझं मन खूप भरून आलं. मी आज तुम्हाला कोणतीही कल्पना, कथा आणि कोणाकडूनही ऐकलेली गोष्ट सांगायला आलेली नाही. आज जे काही मी सांगणार आहे ते माझ्या स्वतःच्या आयुष्यात गेल्या 24 तासात घडलेलं एक जळजळीत सत्य आहे. कधी कधी आपण अशा वळणावर उभे असतो की एका बाजूला ज्या बापाने आपल्याला लहानाचं मोठं केलं तो मृत्यूशी झुंज देत असतो आणि दुसऱ्या बाजूला सासरच्या काही मर्यादा असतात की आपण मुलगी असूनही त्यांच्यासाठी काहीच करू शकत नाही. आज माझ्या वडिलांचे ऑपरेशन झाले. ते 74 वर्षाचे झाले. आज माझ्या वडिलांचे ऑपरेशन झाले. 74 वर्षाचे माझे वडील, त्यांचे 5 ब्लॉकेज आणि दुसरीकडे सासरचा विरोध, एका मुलीची ही घुसमट, तो संघर्ष आणि हॉस्पिटलमधील हृदयक्षण, हे सगळं आज मी तुमच्या समोर मांडणार आहे. ही माझी व्यथा नाही, पण कदाचित तुमच्या आजूबाजूला असलेल्या अनेक लेकींची हीच कहाणी असू शकते. ही गोष्ट शेवटपर्यंत ऐका, कारण यातला प्रत्येक शब्द माझ्या काळजातून येतो आहे. तो सांगावा आणि मनाची धाकधूक. सकाळचे 8:30 वाजले होते. घरातील नेहमीची गडबड सुरू होती. मुलीची शाळा न होती म्हणून ते निवांत होते, पण मुलीचा पेपर असल्याने तिची तयारी सुरू होती. मिस्टर घरी होते. मी स्वयंपाकात व्यस्त होते, पण मन माझे कुठेतरी अस्वस्थ होते. इतक्यात मोबाईलची रिंग वाजली. स्क्रीनवर मम्मी नाव दिसलं आणि काळजात धसधस झाली. मम्मीचा आवाज कातर होता. ती म्हणाली, बेटा, आज डॉक्टरांनी पप्पाचे ऑपरेशन करायचे ठरवले आहे. 9 वाजता त्यांना नेणार आहेत. तू येशील का ग माझ्यासोबत? तिचा तो प्रश्न माझ्या काळजाला आरपार घुसला. 74 वर्षाचे माझे वडील, त्यांनी आयुष्यभर फक्त कष्ट केले. ते आज हॉस्पिटलमध्ये मृत्यूशी झुंज देत होते. ब्लॉकेज 5 होते, त्यातील 2 खूपच क्रिटिकल होते. डॉक्टरांनी धोक्याची सूचना आधीच दिली होती. मी मम्मीला धीर दिला. मम्मी, तू टेन्शन नको घेऊ, मी लगेच आवरून निघेल. पण फोन ठेवला आणि माझ्या समोर संकटाचा डोंगर उभा राहिला. सासरचा उंबरठा आणि मुलीची मर्यादा. माझे आई वडील भाऊ गेल्या 3 दिवसापासून याच शहरात हॉस्पिटलमध्ये होते, पण ते माझ्या घरी येऊ शकत नव्हते. माझे मिस्टर आणि माझ्या माहेरच्या लोकांनी काहीतरी विस्तृत होते, पण तशी काही त्यांचे वाद भांडणे काहीच नव्हत्या. माझ्या नवऱ्याने त्यांना घरी यायला स्पष्ट मनाई केली होती. ही गोष्ट जेव्हा मी आई वडिलांना सांगितली होती तेव्हा त्यांच्या डोळ्यात दुःख मला आजही आठवलं. बाहेर कडाक्याची थंडी पडली होती. आदल्या दिवशी आई वडील आले तेव्हा राहण्याची काहीच सोय नव्हती. रात्री 12 वाजेपर्यंत माझा भाऊ हॉटेल शोधत फिरत होता. शेवटी एका ठिकाणी 1000 रुपये देऊन एक रात्र काढली. मुलगी म्हणून मी इथे असूनही त्यांना आधार देऊ शकत नव्हती. या विचाराने मला स्वतःचीच चीड येत होती. शिक्षण कमी राहिल्यामुळे मी आज स्वतःच्या पायावर उभी नव्हती. जर मी कमावती असती
तर आज कदाचित माझ्या आई वडिलांना कोणासमोर हात पसरावे लागले नसते किंवा अशा थंडीत भटकावे सुद्धा लागले नसते. ती घाई आणि नवऱ्याचा प्रश्न. मम्मीचा फोन आल्यावर मी झपाट्याने सारखे काम आवरत होती. स्वयंपाक केला, मुलांचे केले आणि निघण्याची तयारी केली. मनात एकच ओढ होती, वडिलांना बघायची. तितक्यात मिस्टरांनी विचारलं, एवढी घाई करून कुठे चाललीस? माझ्या मनात संताप होता, दुःख होतं. मला त्यांना सांगायचं होतं की ज्या बापाने मला लहानाचं मोठं केलं तो आज शेवटची घटना मोजत असेल कदाचित, आणि तुम्हाला त्याचं काहीच वाटत नाही. पण भांडण नको म्हणून मी गप्प बसले. त्यांनी मला गाडीही दिली नाही. मला गाडी लागेल असं त्यांनी थंडपणे सांगितलं. मी म्हटले, ठीक आहे, मी रिक्षाने जाईल, पण आज मी माझ्या बापाला बघायला जाणारच. हॉस्पिटलचा तो रस्ता आणि ओला रिक्षा. मी ओला बुक केली. रिक्षामध्ये बसल्यावर डोळ्यातून अश्रू थांबत नव्हते, पण मला कशाचंच भान नव्हतं. मनात फक्त देवाचं नाव सुरू होतं. देवा, माझ्या वडिलांना सुखरूप बाहेर काढ, त्यांना काही होऊ देऊ नको. हॉस्पिटलला पोहोचले तेव्हा कळलं की ऑपरेशन झालं. 5 पैकी 3 ब्लॉकेज नीट झाले होते, पण 2 तसेच होते, कारण पप्पांचं वय खूप जास्त होतं. ते आता ICU मध्ये होते. बाहेर माझा भाऊ आणि मम्मी बसलेले होते. त्यांच्या थकलेल्या चेहऱ्याकडे बघून मला वाईट वाटलं की किती हतबल आहे मी. रक्ताचं नातं आणि काकांचा तो त्याग. हॉस्पिटलमध्ये गेल्यावर समजले की माझे काकाही तिथे येऊन गेले होते. काका सुद्धा खूप म्हातारे आहेत. रस्ता ओलांडताना त्यांचा पाय सटकला. त्यांना लागले होते, तरीही ते भावाला बघायला आले होते. त्यांचा मुलगा जेव्हा त्यांना घ्यायला आला आणि म्हणाला, बाबा तुम्ही कशाला एवढ्या लांबून आलात, तेव्हा काकांनी दिलेलं उत्तर काळजाला भिडणारं होतं. ते म्हणाले, अरे रक्ताचं नातं आहे माझं, तो माझा भाऊ आहे, मी कसं काय घरी बसणार? हे ऐकून मला अजूनही रडू आलं. ज्याचं रक्ताचं नातं असतं ना, त्यांनाच दुःख समजतं. माझे काका म्हातारे असूनही आले आणि ते इथेच राहून इतक्या उशीर आणि मी इथेच राहून इतक्या उशिरा पोचले होते. ICU मधील भेट शेवटी 4:30 वाजले. मला आत सोडलं. चहा घेऊन मी पप्पाकडे गेले. त्यांना तशा अवस्थेत नड्या लावलेल्या पाहून माझं हृदय पिळून निघालं होतं. 74 वर्षाचे 74 वर्षाचा माझा बाप इतका लेचापेचा दिसत होता. मला बघताच त्यांच्या डोळ्यात पाणी आलं. त्यांनी हळूच विचारलं, बेटा तू एकटीच आलीस? जावई मुलं घरी आहेत ना? त्यांना जावयाची ओढ होती, पण मला माहीत होतं की ते येणार नाही. मी खोटं बोलले. हो पप्पा, सर्व घरी आहेत. मुलं मोठी झालीत ना, म्हणून मी त्यांना तेथे सोडून तुम्हाला बघायला आले. त्यांनी फक्त मान हलवली. त्या डोळ्यात खूप काही होतं, प्रेम, वेदना आणि कदाचित थोडा संतापही होता. पैशाची ओढाताण आणि बँकेचा तो चेक. बाहेर आल्यावर समजलं की पैशाची अडचण येतेच. पप्पांच्या खात्यातून पैसे काढायचे होते, पण त्यांची सही जुळत नव्हती. त्यांच्या हातात पेन धरायची ताकद नव्हती. मम्मी तर शिकलेली नव्हती, तिला सही येत नव्हती. 4 वाजायला 15 मिनिटं बाकी होते. बँक बंद होणार होती. माझा भाऊ धावतच सुटला.
हॉस्पिटलमधून पत्र आणण्याची विनंती केली. तितक्यातच मॅडम चांगल्या होत्या. त्यांनी मदत केली आणि पैसे निघाले. तेव्हा कुठे जीवात जीव आला. पप्पांना खूप भूक लागली होती. मी ज्यूस घेतला, पण खिशात पैसे नव्हते. आईनेच पैसे दिले. मुलगी असूनही बापासाठी ज्यूस घेतानाही मला आईचे पैसे घ्यावे लागले. हे माझं दुर्दैव होतं. घराकडे परतताना तो कडवट अनुभव. रात्र होत आली होती. मुलीचा फोन यायला लागला. मी रिक्षाने घरी निघाले. वाटेत अचानक सासरे भेटले. त्यांनी विचारले, भारती तू कुठे गेली होतीस? मी त्यांना खरं सांगितलं आहे. त्यांना वाटलं पप्पांना भेटायला जावं, पण मी त्यांना अडवलं. काका तुम्ही नका जाऊ, घरी भांडण होईल. तुमच्या मुलाने मला सांगितले की तुझ्या आई वडिलांना माझ्या घरी आणायचं नाही. तुम्ही गेल्यावर सासूबाईंना राग येईल. सासऱ्यांनाही वाईट वाटलं, पण तेही हातबल होते. शेवट आणि एक विचार. घरी आले, हातपाय धुतले. मुलगी विचारत होती, आजोबा कसे आहेत ग? मी तिला सांगितलं की ते आता ठीक आहेत, पण मनातून मी आजही रडत होती. मुलगी सून म्हणून दुसऱ्याच्या घरी जाते खरी, पण तिचं मन नेहमीच्या तिच्या माहेरच्या उंबरठ्यावर असतं. आई वडील म्हातारे झाले की त्यांना मुलीची गरज असते, पण समाज आणि सासरची बंधन इतकी घट्ट असतात की मुलगी असूनही ती कदाचित काही करू शकत नाही. मित्रांनो, ही केवळ माझी गोष्ट नाही, तर आज आपल्या समाजातील कित्येक मुलींची हीच व्यथा आहे. अजून सून म्हणून आपण दुसऱ्याच्या घरी जातो खरं, पण ज्या आई वडिलांनी आपल्याला जन्म दिला त्यांच्या कठीण काळात आपण त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू शकत नाही, तेव्हा मनाला होणारा यातना खूप मोठ्या असतात. माझ्या वडिलांचे ऑपरेशन तर यशस्वी झाले, पण माझ्या मनावर झालेला हे वार कधी भरून निघतील माहीत नाही. पण एक गोष्ट मात्र मी ठरवली आहे, परिस्थिती कशीही असो, मी माझ्या आई वडिलांना नक्कीच काहीतरी करून दाखवेल. प्रेक्षकांसाठी आवाहन आहे, लाईक आणि सबस्क्राईब करा. जर तुम्हाला माझी ही सत्यकथा आणि माझ्या या संघर्ष मनापासून वाटला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा. तुमच्या एका लाईकमुळे मला खूप बळ मिळेल. आपल्या इतर मित्रमैत्रिणींना आणि नातेवाईकांना हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून समाजातील लेकीकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलेल आणि अशाच मनाला भिडणाऱ्या सत्यकथा आणि देवभक्तीच्या व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि घंटीचे बटन दाबा. तुमच्या प्रतिसादाची मी वाट बघेल. कमेंटमध्ये ओम नमः शिवाय किंवा तुमच्या वडिलांसाठी एक प्रेमळ संदेश नक्की लिहा. धन्यवाद मित्रांनो. माझी स्टोरी ऐकल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार आहे.